मित्रांनो, पोलीस भरतीची बातमी आजच्या पेपरला आलेली आहे. स्थानिक बातमी आहे, नाशिकची आहेत. आता ह्याच्यामध्ये काय काय चुकीच्या गोष्टी सांगितल्यात बघा. सर्व घटकात एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार. तुम्ही मागच्या वर्षीची जाहिरात बघा, तुमच्या लक्षात येईल की तेव्हा सुद्धा तसाच उल्लेख होता की सर्व पोलीस घटकात एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार, परंतु तसं झालेलं नाही. इथून पुढे सुद्धा होणार नाही, कारण ते शक्य नाही. एखाद्या छोट्या जिल्ह्याच्या म्हणजे धुळ्याच्या समजा कमी जागा आहेत तर 4 दिवसात ग्राउंड संपते. मुंबईचं ग्राउंड 6 महिने चालते. धुळ्याच्या विद्यार्थ्यांना थांबवून ठेवता येत नाही. लेखी परीक्षेसाठी एकाच 10 प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना बोलवलं जातं, अजिबात बोलवलं जात नाही. त्याच्यापेक्षा जास्त 12 पट, 13 पट, 14 पट विद्यार्थ्यांना बोलवलं जातं. की प्राप्त अर्जांची छाननी होणार. ऑनलाईन अर्जांची कोणतीही छाननी होत नाही. एमपीएससी असेल, टीसीएस असेल किंवा पोलीस भरती असेल, काहीही दिलं असलं तरी ऑनलाईन छाननी कशी करायची 18 लाख विद्यार्थ्यांची? शक्य नाही. त्यामुळं ती अर्जांची छाननी होणार नाही, ही चुकीची बातमी आहे. आणि इथं सांगितलं की अनेकांची पसंती ही कारागृह SRPF शिपाईला दिलेली आहे. तर लक्षात घ्या, सगळ्यात जास्त अर्ज हे जिल्हा पोलीसला येतात, त्या खालोखाल तुमचे कारागृहाला किंवा चालकला येतात. तर इथं ते सुद्धा कुठेतरी चुकीची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. आणि जे सांगितलं नाही की इंजिनियर लोकांनी फॉर्म भरलेत, PG वाल्यांनी फॉर्म भरलेत, IT क्षेत्रातील लोकांनी फॉर्म भरले, त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना मैदानी चाचणी नीट येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. जास्तीत जास्त अभ्यास करा. अशा बातम्यावर, अफवावर विश्वास ठेवू नका. ही अशा दररोज 2-3 दिवस झाले का काहीतरी येणार, इकडे ग्राउंड चालू झालं, इथं असं झालं. जे काही ऑथेंटिक माहिती असेल ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुम्ही फक्त अभ्यास करा, जास्तीत जास्त सराव करा. मैदानी चाचणी असेल, लेखी परीक्षा असेल, तुम्हाला योग्य वाटेल तो करा. चांगलं मटेरियल, चांगला क्लास देणं आमच्या हातात आहे. परंतु तुम्हाला जे चांगलं वाटतं ते तुम्ही करू शकता.